ग्रेव्ही झालेली आहे. एकदम मस्त आणि छानपैकी मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हा सर्व ताई भगिनींचे आपल्या कोमल किचनमध्ये स्वागत आहे. मी आज तुम्हाला मटर पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे. इथे पाव किलो पनीर घेतलेले आहे आणि इथे मी 1 वाटी मटर घेतलेला आहे. तो मटर मी शिजवून घेतलेला आहे. इथे तुम्ही फ्रोझन मटर वापरणार असाल तर तो डायरेक्ट तुम्ही भाजीमध्ये घालू शकता. इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि इथे मी लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. इथे मी धना पावडर घेतलेली आहे. इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं. पनीर मसाला घेतलेला आहे. तेल आणि पाणी. आपण रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर मी पनीर कट करून घेणार आहे. पनीर मी आता हे धुवून घेणार आहे स्वच्छ हलक्या हाताने. आता हे पनीर मी धुवून घेतलेलं आहे आणि ह्याच्यातलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे. आता मी इथे हे कांदे चिरून घेणार आहे. कांदा इथे आपल्याला एकदम बारीक असा फाईन चिरून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा एकदम बारीक असा चिरून घेणार आहे. कांदा बारीक करून घेतलेला आहे. मी टोमॅटो पण बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा टोमॅटोची ग्रेव्ही बनवू शकता, पण मी चिरून घेणार आहे. आता मी हे पनीर तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे. थोडंसं तेलामध्ये भाजून घेणार आहे हलकंसं. इथे मी असे एक करून पनीर घेणार आहे. आता मी हलक्या हाताने असं हलवून घेणार आहे. इथे आपण बघू शकता की मी अशा प्रकारे पनीर तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आता मी एक साईडला काढून घेणार आहे. आता इथे आपण बघू शकता की मी हे पनीर असं तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. आता बाकी राहिलेलं पनीर पण मी तेलामध्ये टाकून घेणार आहे. आता हे सगळं पनीर मी पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे. आता मी सर्व पनीर पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. पनीर पाण्यामध्ये टाकून ठेवलं तर ती भाजीमध्ये चांगलं मऊ राहतं, कडक होत नाही. त्याच्यासाठी पनीर पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. आता मी त्याच कढईमध्ये आणखी 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की मी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे. तेल इथं चांगलं तापलेलं आहे. इथे कांदा मी चांगला लालसर रंगावरती भाजून घेणार आहे.
कांदा बदलत आलेला आहे. इथे कांदा चांगला लालसर भाजला गेलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेत आहे. आता मी मिक्स करून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी टोमॅटो शिजून देणार आहे. आता मी 2 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. इथे टोमॅटो आपला शिजतोय तोपर्यंत मी इथे मसाले एका वाटीमध्ये काढून घेते. इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. मीठ घेतलेलं आहे इथे चवीपुरतं. आणि इथे मी 1 चमचा पनीर मसाला घेतलेला आहे. आणि मी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. इथे टोमॅटो कांदा चांगला शिजलेला आहे. आता हे मसाले मी सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे हलवून घेणार आहे मी. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून 2 मिनिटासाठी हा मसाला चांगला शिजून देणार आहे बारीक गॅसवरती. तिथे आपण बघू शकता की हा मसाला एकदम चांगला असा या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता मी याच्यामध्ये हे मटर घालून घेणार आहे. मी मटर शिजवून घेतलेले आहेत कारण मटर शिजायला खूप वेळ लागतो. तुम्ही जर फ्रोझन मटर घेणार असेल तर ह्याच्यामध्ये शिजायला घाला, ते पटकन शिजतात. आता मी मिक्स करून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे, गरम पाणी. 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे मी. आणि मी आता मिक्स करून घेणार आहे. आता मी या पनीरमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पनीर एकदम असं सॉफ्ट असं आहे, अजिबात कडक नाही झालेले. आता मी ह्यातलं थोडंसं पनीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालून मी बारीक करून घेणार आहे. इथे आपण पाहू शकता की पनीर एकदम असं क्रीमसारखं झालेलं आहे. पनीरच्या भाजीसाठी मी न काजूचा न क्रीमचा वापर केलेला आहे. आता इथे चांगली उकळी आलेली आहे. आता हे सर्व पनीर मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि मी हे मिक्सरला बारीक केलेलं पनीर पण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये वरून 1 चमचा पनीर मसाला घालून घेणार आहे, छोटा 1 चमचा. टोटली मी 1.5 चमचा पनीर मसाला घातलेला आहे. आता मी ही भाजी 3 ते 4 मिनिटासाठी बारीक गॅसवरती चांगली उकळून देणार आहे. इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही कसुरी मेथी घालू शकता क्रश करून. माझ्याकडे नाही आहे. मी आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. आणि इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. इथे आपण बघू शकता की आपली मटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे. एकदम मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.